राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी म्हणजे 7 जानेवारी रोजी बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती। पण 1 एप्रिल पासून फास्टॅग अनिवार्य करण्यासोबतच ई कॅबिनेट सादरीकरण, शासनाच्या कार्यनियमावलीत सुधारणा करण्याचे निर्णय घेतले गेले आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशा पडली। कारण मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा लागून राहिलेली आहे। त्यामुळे प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। मात्र कर्जमाफीबद्दल महायुती सरकार काही गंभीर दिसत नाही असं बोललं जातंय। शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करतायत, त्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनीही कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नाना पटोले, बबनराव लोणीकर, कैलास पाटील, विजय वडेट्टीवार या नेते मंडळींनी कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरलं, पण त्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनात निर्णय काही झाला नाही। आजच खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथील जनाक्रोश आंदोलनात शेतकरी कर्जमाफीची मागणी केली। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये आणि ह्याच्यासाठी मी मागेही मागणी केली होती की या राज्यामध्ये, देशामध्ये सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे। सरसकट कर्जमाफी।